नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मंडळी, काही दिवसावरच आपल्या सगळ्यांचा आवडता आणि अतिशय पवित्र असा श्रावण महिना सुरू होत आहे. वर्षभर आपण अनेक सण उत्सव साजरे करत असतो, पण श्रावण महिन्याचं महत्त्व काही वेगळंच आहे. कारण हा महिना साक्षात भगवान महादेवांना अतिशय प्रिय मानला जातो. असं म्हणतात की या महिन्यात भक्तिभावाने केलेली छोटीशी सेवा देखील महादेव आनंदाने स्वीकारतात. म्हणूनच अनेक जण वर्षभर या महिन्याची आतुरतेने वाट बघत असतात. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. 2026 मध्ये श्रावण कधी सुरू होतोय, किती श्रावणी सोमवार आहेत, प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची, कोणते मंत्र म्हणायचे, त्याचबरोबर कोणती सेवा करायची आणि प्रत्येक शिवभक्ताने श्रावणात नक्की काय करावं, हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत. म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. सर्वात आधी जाणून घेऊयात की श्रावण कधी सुरू होतोय. मंडळी, पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्याची सुरुवात ही 13 ऑगस्ट 2026 रोजी वार गुरुवार या दिवशी होत आहे. आणि यंदा श्रावण महिन्यात एकूण 4 श्रावणी सोमवार आले आहेत. त्यातला पहिला श्रावणी सोमवार आहे 17 ऑगस्ट 2026, दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026, तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्ट 2026 आणि चौथा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबर 2026 रोजी आलेला आहे. मंडळी, या चारही सोमवारांना खूप आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे शक्य असेल तर या चारही दिवशी महादेवाची मनापासून सेवा नक्की करा. आता बोलूयात आपण शिवामुठीबद्दल. आधी मी तुम्हाला श्रावणी सोमवार कोणत्या कोणत्या तारखेला आहेत ते सांगितलं. आता आपल्या परंपरेमध्ये श्रावणी सोमवारी आपण शिवामूठ ही वाहत असतो किंवा शिवामूठ ही वाहण्याची खूप सुंदर अशी प्रथा आहे, परंपरा आहे. अनेकांना आजही असा प्रश्न पडतो की कोणत्या सोमवारी काय वाहायचं. तर लक्षात ठेवा, पहिला सोमवार ही तांदळाची शिवामूठ वाहायची असते. पहिल्या सोमवारी स्वच्छ तांदूळ भगवान शंकरांना अर्पण करायचे असतात. बघा, या शिवामुठीचा जो काही तांदूळ आहे तर तो कुठेही तुटलेला वगैरे नसावा. अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि भगवान शंकरांना तो अर्पण करायचा आहे. आता तांदूळ म्हणजे शुद्धता, समाधान आणि अन्न समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून आपल्याला भगवान शंकरांना आपल्या घरात खूप धनधान्य आणि सुख समृद्धी नांदावी यासाठी पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामुठी व्हायची असते. आता दुसरा सोमवार, त्या दिवशी आहे तिळाची शिवमूठ. बघा, तीळ हे पापक्षालनाचं प्रतीक मानलं जातं. श्रद्धेने तीळ अर्पण केल्याने मनातील नकारात्मकता दूर व्हावी अशी भावना असते. म्हणजे काय, तर आपण जेव्हा भगवान शंकरांना तीळ अर्पण करतो तर बघा, तीळ हे पापक्षालनाचं प्रतीक, म्हणजे याने पितृदोषसुद्धा कमी होतो. आपल्या हातून कळत नकळत झालेलं पापही या शिवमूठ वाहिल्याने हे कमी होत असतं, अशी श्रद्धा आहे. आता तिसरा सोमवार, या दिवशी मुगाची शिवामूठ आहे. आता मूग आरोग्य, शांतता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. कुटुंबात सुख शांती राहावी या भावनेने या तिसऱ्या सोमवारी आपण मुगाची शिवामुठी वाहणार आहोत. आता यानंतर चौथा सोमवार, या दिवशी आहे जवसाची शिवामूठ. जवस म्हणजे आरोग्य आणि स्थैर्याचं प्रतीक. शेवटच्या श्रावणी सोमवारी जवस अर्पण करून महादेवांची कृपा मागितली जाते. मंडळी, इथे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, शिवामूठ वाहताना वस्तू महत्त्वाची नसते, तर तुमचा भाव महत्त्वाचा असतो. तर बघा, आपण जेव्हा महादेवांना काही पण जे अर्पण करतो ते अगदी मनापासून श्रद्धेने जर आपण अर्पण केलं तर बघा, महादेवांची कृपा नक्कीच आपल्यावर राहत असते. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे श्रावण महिन्यात कोणती सेवा करावी किंवा सर्वात मोठी सेवा कोणती. मंडळी, माझ्या मते आणि आपल्या शास्त्रानुसार श्रावण महिन्यातील सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे रुद्राभिषेक. जर शक्य असेल तर या संपूर्ण श्रावणात एकदा तरी रुद्राभिषेक नक्की करावा. मंदिरात किंवा तुम्ही घरच्या घरीसुद्धा जसं शक्य होईल त्याप्रमाणे रुद्राभिषेक हा करू शकता. दूध, पाणी, पंचामृत आणि फक्त पाण्यानेही बघा, खूप मनापासून आणि श्रद्धेने अभिषेक केला तर महादेव नक्कीच प्रसन्न होतात.
रुद्राभिषेक करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत राहिला तर सेवेचं पुण्य अधिकच वाढतं. आता रुद्राभिषेक ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी काय करायचं? तर मंडळी बघा, प्रत्येकालाच रुद्राभिषेक करणं शक्य होतं असं नाही. काही जण नोकरी करतात, काही जणांना अतिशय म्हणजे बिलकुल वेळ मिळत नाही, काहींच्या गावात मंदिर नसतं. पण मला वाटतं की असं कोणतंच गाव नाही आहे की तिथे महादेवाचं मंदिर नाही आहे. पण जर समजा शक्यतो जवळपास आपल्या घराच्या मंदिर नाही मिळालं किंवा पण यासाठी आपण निराश होण्याचं काही कारण आहे का? तर अजिबात नाही. महादेवांना खूप मोठी पूजा नाही, भक्तांचा फक्त भावप्रिय असतो. सकाळी किंवा संध्याकाळी शिवमहिमा स्तोत्र, शिवपंचाक्षरी स्तोत्र, शिवचालिसा, कैलास राणा, शिवचंद्रमौळी जे काही आहे तर यापैकी जे जमेल ते मनापासून म्हणा. कारण आपण जी काही रोजची देवपूजा करतो ना, आपल्या घरातल्या जी काही शिवपिंडी असते तर त्यावर अभिषेक करताना तुम्ही हे मंत्र, स्तोत्र हे म्हणू शकता. बघा, फक्त 10-15 मिनिटं दिली तर ह्या सर्व सेवा महादेवांपर्यंत नक्की पोहोचतात. आता बघा, जर तुम्हाला एवढंही करणं शक्य नसेल तर बघा, फक्त संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा किंवा ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी फक्त ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राची तुम्हाला एक माळ ही जरूर करायची आहे. आता बघा, आपण स्वामी सेवेकरी आहोत किंवा तुम्ही तुमच्या कोणत्याही आराध्य देवतांची सेवा करता, घरातली रोजची देवपूजा करता, त्याबरोबर तुम्हाला फक्त एक माळ ही ओम नमः शिवाय या मंत्राची तुम्हाला म्हणायची आहे. आता आपण नित्यसेवा तर करतोच, स्वामींच्या पण आपण 11 माळी जप करत असतो. ज्यांना शक्य असेल तर कुणी एक माळ करतं किंवा कुणी 10 मिनिटं करतं, कुणी 15 मिनिटं करतं, माळ हातात न घेता असा मंत्र जप करतो. तर बघा, त्यात आपल्याला आणखी एक माळ आपल्याला भगवान शंकरांच्या नावाने म्हणजे त्यांचं नामस्मरण करत आपल्याला एक माळ ही करायची. त्यामध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत आपल्याला एक माळ करायची आहे. हा मंत्र इतका प्रभावी आहे की मन शांत होतं, नकारात्मक विचार कमी होतात आणि भक्तीमध्ये मन रमायला लागतं. यासोबत महामृत्युंजय मंत्र, शिवगायत्री मंत्र आणि कालभैरवाष्टकम याचं पठणही श्रावण महिन्यात अत्यंत शुभ मानलं जातं. मंडळी, आता ज्या वेळेस बघा आपल्याला संकटाच्या वेळी खूप काही पैसा, आपण जो काही कमवलेला पैसा आहे आणि जर आपण त्याची सेविंग केली तर आपल्याला ती आपल्या वाईट काळामध्ये जशी उपयोगी पडते ना, तसंच बघा, जेव्हा आपला वाईट काळ चालू होतो तर तेव्हा आपण ही केलेली सेवेचा जो काही बँक बॅलन्स असतो तर तो आपल्याला वाईट काळामध्ये तो आपल्याला नक्कीच उपयोगात येतो. म्हणजेच आपण जी काही सेवा करून जे काही पुण्य मिळवत असतो तेच आपल्याला वाईट दिवसामध्ये आपल्याला जे काही वाईट दिवसाचे जे काही चटके असतात ते आपल्याला खूप कमी बसतात. आणि आपण बघा, खूप नशिबवान आहोत की आपण स्वामींचे सेवेकरी आहोत. एकदा की स्वामींनी आपला हात धरला म्हणजेच बघा, स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. मला तर त्यांच्यात महादेव दिसतो, भगवान विष्णू दिसतात, सर्व काही देवी देवता स्वामींमध्ये दिसत असतात. किंवा आपण हे पाहायला पाहिजे, कारण आई वडील सर्व काही जी काही नाती आहेत तर ती आपण स्वामींमध्येच बघायला पाहिजेत. आपली आजी आजोबा याप्रमाणे, तर त्यावेळेस आपल्याला स्वामींचं प्रेम कळतं, कृपा आशीर्वाद आहे तर तो सुद्धा समजतो आणि त्यांचा सदैव कृपा आशीर्वाद हा आपल्यावर राहत असतो. आता बघा, तुम्हाला जेवढं काही जमेल तेवढं आपण या श्रावण महिन्यात आपण पूजा करणार आहोत. आता फक्त काय होतं ना, तुम्ही हे करू नका की हे कोण किती काय करतं मग मी पण हे करायला पाहिजे. बघा, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा नक्की करू शकता. असं समजायचं की श्रावण महिना म्हणजे आपण एक सेवेची आपल्या बचत करणार आहोत, आपल्या पुण्याची बचत करणार आहोत आणि ती आपल्या बँक बॅलन्समध्ये आपण ती वाढवणार आहोत आणि आपल्याला ती वाईट वेळेमध्ये कधीतरी आपल्याला ती नक्कीच आपल्याला उपयोगात येणार आहे. याप्रमाणे आपण या महिन्यात जितकी जास्तीत जास्त सेवा, नामस्मरण आणि भक्ती कराल तितकी मनाला शांतता मिळेल आणि महादेवांची कृपा तुम्हाला अनुभवायला मिळेल, आपल्या स्वामी महाराजांची कृपा तुम्हाला अनुभवायला मिळेल. म्हणून फक्त कुणाशी आपल्याला तुलना करायची नाही. म्हणजे कुणाविषयी अजिबात द्वेष, मत्सर आपल्याला हे ठेवायचं नाही. तर बघा, जेवढं जमेल तेवढं ती फक्त आपण सेवा ही मनापासून करायची आहे. हा संकल्प तुम्हाला करायचा आहे. आता मंडळी बघा, आपण ह्या भागात हे जाणून घेतलं की तुम्ही
या 4 सोमवार आपण कधी आहेत, आपल्याला शिवमूठ कोणती आहे, त्याचं महत्त्व काय, सेवा का करावी, कुठल्या सेवा कराव्यात, ज्या काही दैनंदिन आपण देवपूजेमध्ये करतो, तर त्यामध्ये आपल्याला कोणत्या सेवा आणखी जास्तीत जास्त करायच्या आहेत. तर आपण आता पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेऊ. मी आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून हा व्हिडिओ इथे थांबवते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेणार आहोत, की श्रावणात कोणती पारायणे करावीत, गुरुचरित्र, शिवलीलामृत, नवनाथ ग्रंथ पारायण, स्वामीचरित्र सारामृत, 16 सोमवार बघा, कुणी कुणी 16 सोमवाराला सुरुवात करतं, तर कुणी वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करतं, सत्यनारायण करतं. तर मासिक धर्म आणि पारायणाविषयी अधिक कसं मार्गदर्शन करता येईल या संबंधित मी नक्कीच तुमच्यासोबत नवीन व्हिडिओ घेऊन येईल. आणि त्याचबरोबर बघा, आपण या श्रावण महिन्यामध्ये कोणते उपाय करावेत, अशी संपूर्ण माहिती आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. जर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील प्रत्येक शिवभक्तापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. चला मंडळी, आजची झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.